नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धर्मयोद्धा धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल विधानसभेत गरजले। वक्फ बोर्डाच्या कारनाम्याचा केला पर्दाफाश। धुळ्यातील प्रभाग क्रमांक 11 मधील तिरकोणी गार्डनची दुरावस्था, बंद पददिव्यांमुळे घडतात चुकीचे प्रकार। शिक्षकांना वेळेवर पगार द्या, अभिलाल दादा देवरे यांची मागणी। सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास विज्ञान समाजासाठी वरदानच, शिक्षणाधिकारी श्रीमती किरण कुवर। नॉन क्रिमिलियरची मर्यादा 15 लाखांपर्यंत करण्यात यावी, खानदेश तेली समाज मंडळाची मागणी। पुरणपोळीच्या महाप्रसादाने सकीर्तन सोहळ्याचा समारोप। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। आमदार अनुप अग्रवाल यांनी अपेक्षेप्रमाणे आज विधानसभेत धुळे वक्फ बोर्डाच्या जागा हडपण्याच्या कारनाम्याचा मुद्दा उपस्थित केला। धुळ्यातील 33 जागांवर 2023 नंतर वक्फ बोर्डाने आपले नाव लावल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे केला। आमदार अग्रवाल म्हणाले की 2012 मध्ये विकास आराखडा तयार करण्यात आला। त्यानुसार सर्वे क्रमांक 57A आणि सर्वे क्रमांक 57B या भूखंडावर हाऊसिंग अर्बन पुअर म्हणजे शहरी गरिबांच्या घरासाठी आरक्षण टाकण्यात आले। 2012 पासून 2023 पर्यंत या जागांना सिटी सर्वेच्या उतारात महानगरपालिकेचे नाव होते, परंतु ऑक्टोबर 2023 मध्ये मौलवीवाडा मस्जिद ट्रस्टच्या वक्फ बोर्डाचे नाव लावण्यात आले। तत्कालीन आमदार फारुख अनवर शाह यांच्या दबावाखाली भूसंपादन अधिकाऱ्यांनी मंडपाचे नाव काढून वक्फ बोर्डाचे नाव लावले। विशेष म्हणजे याच ऑक्टोबर महिन्यात तत्कालीन आमदार फारुख शाह यांच्या मातोश्री साबिराबी शाह यांनी या सर्वेमधील 9500 चौरस फूट जागा रहिवास आरक्षण करून आम्हाला मिळावी असा प्रस्ताव महापालिकेला दिला। तो प्रस्ताव फेटाळल्यानंतर फारुख शाह यांच्या मातोश्रींनी वक्फ बोर्डाकडून 30 वर्षाच्या जागेचा प्रस्ताव केला। मुळात वक्फ बोर्डाच्या नियमानुसार असा करार करता येत नाही। त्यानंतर पुन्हा साबिराबी यांनी महानगरपालिकेला प्रस्ताव दिला। 25 एप्रिल 2024 ला आरक्षण बदल करून ठराव क्रमांक 46 हा महानगरपालिकेने शासनाला पाठवला। त्यामुळे हा ठराव विखंडित करावा। शहरातील पारोळा रोडवरील कॉटन मार्केट मागे सरकारी जागांवर 33शी पक्की घरे आहेत। या घरांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून जनतेचा रहिवास आहे। या 3300 घरांच्या जागांवर देखील वक्फ बोर्डाने नाव लावून घेतले आहे। धुळे जिल्ह्यातील 117 तर धुळे शहर मतदारसंघातील 33 सरकारी जागांना 2023 नंतर वक्फ बोर्डाचे नाव लावण्यात आले आहे। त्यामुळे हा सर्व गैरप्रकारावर शासनाने गंभीरपणे दखल घ्यावी, कारवाई करावी, वक्फ बोर्डावर सर्वसमावेशक सदस्य घ्यावेत अशी मागणीही आमदार अनुप अग्रवाल यांनी केली। भूखंडांच्या अतिक्रमणाबाबत आपलं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय, धुळे शहरातील तत्कालीन नगरपालिकेने टाउन प्लॅनिंग स्कीम 1964 ला भूखंड क्रमांक 57 व 57B या जागेवर काठ म्हणजेच बैलगाडी आणि पोलीस चौकीचे आरक्षण टाकलेले होते। सदर जागेचे जे मालक होते अध्यक्ष महोदय मोहम्मद हाजी यांना तत्कालीन नगरपालिकेने 11,711 रुपये त्या जागेबद्दल मोबदलाही दिलेला होता। अध्यक्ष महोदय, प्रत्यक्षात महापालिकेने तो भूखंड ताब्यात घेतला, परंतु 2012 ला विकास आराखडा तयार झाला अध्यक्ष महोदय, व त्यात 57A आणि 57B या भूखंडावर हाऊसिंग फॉर अर्बन पुअर असे आरक्षण टाकण्यात आले। अध्यक्ष महोदय, ऑक्टोबर महिन्यात 2023 मध्ये अचानक त्या भूखंडावर वक्फ बोर्डचं नाव लावण्यात आलं। मौलवीवाडा मस्जिद ट्रस्ट असे नाव लावण्यात आले। त्याच्या आधी
2023 ऑक्टोबर पर्यंत त्या जागेवर महानगरपालिकेचे नाव होते, परंतु 2023 मध्ये त्या जागेवर नाव बदलण्यात आले। हे सर्व अध्यक्ष महोदय त्यावेळेचे तत्कालीन माजी आमदार फारुख शाह यांच्या दबावाखाली भूसंपादन अधिकाऱ्याने हे सर्व कृत्य केलेले आहे अध्यक्ष महोदय। आणि त्याच ऑक्टोबर महिन्यात फारुख शाहवर यांच्या आईच्या नावाने साबिरा बी शाह यांनी महानगरपालिकेला प्रस्ताव दिला का याच्यातील जवळपास 9,500 स्क्वेअर फूट जागा ही आरक्षण बदलून रहवासाचं आरक्षण करून आम्हाला मिळावी, परंतु महापालिकेने तो प्रस्ताव फेटाळला। परंतु परत त्यांच्या मातोश्रीने परत प्रस्ताव पाठवला। 30 वर्षाचं करार त्यांनी वक्फ बोर्डाकडनं केलं त्या जागेचं। वक्फ बोर्ड असे करार करू शकत नाही त्यांच्या कायद्याप्रमाणे, तरी असा करार त्या ठिकाणी करण्यात आला अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय महापालिकेने ठराव क्रमांक 46 दिनांक 25 फेब्रुवारी 2024 ला या सर्व आरक्षण बदल करूनचा ठराव शासनाला पाठवला। माझी आपल्यास विनंती आहे का तो ठराव त्वरित विखंडित व्हावा। ही अध्यक्ष महोदय एकच शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय धुळे शहरात कॉटन मार्केट परिसर आहे अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी 3300 घरं हे अस्तित्वात आहे। त्या 3300 घरांवर जी जागा सरकारी होती त्याच्यावर सुद्धा वक्फ बोर्डने आपलं नाव लावलं अध्यक्ष महोदय। ही गंभीर बाब आहे। माझ्या जिल्ह्यात जवळपास 117 जागांवर वक्फ बोर्डाचं नाव लागलं आणि 33 जागांवर जवळपास अध्यक्ष महोदय माझ्या शहरात वक्फ बोर्डने 2023 नंतर नावं लावली अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय बस एकच मिनिट। ज्याप्रमाणे 2 दिवसापूर्वी या सभागृहाचे वरिष्ठ सदस्य यांनी सिद्धिविनायक ट्रस्ट मध्ये सर्वसमावेशक असे सदस्य असलं पाहिजे अशी विनंती केली, त्याचप्रमाणे माझी विनंती अध्यक्ष महोदय का महाराष्ट्राचं वक्फ बोर्ड बरखास्त करून त्या ठिकाणी सर्वसमावेशक सदस्य नेमावे अशी आपल्यास विनंती। धन्यवाद अध्यक्ष महोदय। ठीक आहे, श्री राजेश पाडवी अध्यक्ष महोदय। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील स्वामीनारायण कॉलनी परिसरातील तिरकोणी गार्डनची अत्यंत दुरवस्था आहे। गार्डन मधील खेळणी झोके तुटलेले आहेत। काही झोके गार्डन मधील इतर साहित्य चोरीस गेलेले आहे, त्यामुळे हे गार्डन असून नसल्यासारखे आहे। बंद असलेल्या पतदिव्यांमुळे रात्री येथे चुकीचे प्रकार घडतात। हे प्रकार टाळण्यासाठी व गार्डनला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी गार्डनची लवकर देखभाल व दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी युवा सेनेतर्फे मनपा प्रशासनाकडे करण्यात आली। प्रभाग क्रमांक 11 मधील स्वामीनारायण सोसायटीत संताजी जगनाडे महाराज उद्यान म्हणजे त्रिकोणी गार्डन आहे। या ठिकाणी महानगरपालिकेद्वारे योजनेतून सुशोभीकरण करण्यात आले होते। मोठमोठे पाने, बेंच, लहान मुलांसाठी खेळणी, झोके लावण्यात आले होते। वृक्षारोपणासह नागरिकांना फिरण्यासाठी पेवर ब्लॉकचे रस्ते देखील तयार करण्यात आले होते, मात्र कालांतराने याकडे दुर्लक्ष झाले। कुठलीही देखरेख करण्यात आली नाही। आता झाडांचा विस्तार अवास्तव वाढलाय, त्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे। मेन गेटची दुरावस्था झाली असून पाने, सिमेंट बेंच तुटले आहेत। गवत 4 फूट इतके वाढले असून सुरक्षण भिंतही लहान आहे। जाळी तुटली असून पतदिवे बंद आहेत। या ठिकाणी पतदिवे नाहीत, त्यामुळे अंधाराचा फायदा मद्यपी नशेखोर घेत चुकीच्या गोष्टी करतात, त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत। या तिरकोणी गार्डनकडे मनपाचे साफ दुर्लक्ष झाले, त्यामुळे लवकरात लवकर येथे उपाययोजना करत गार्डनचे पुन्हा सुशोभीकरण करण्यात यावे। संरक्षण भिंतीची उंची वाढवावी, लोखंडी जाळी बसवावी, जुने तुटलेले पाळणे काढून त्या ठिकाणी नवीन खेळणी बसवावी, पतदिव्यांसह ओपन जिमचे साहित्य बसवावे, नागरिकांना बसण्यासाठी सिमेंट बेंच ठेवावे, संपूर्ण मैदान साफ करून पेवर ब्लॉक बसवावे, गेटची दुरुस्ती करावी, त्यानंतर देखभालीसाठी कर्मचारी नियुक्त करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। युवासेना जिल्हाप्रमुख मनोज कोळेकर, कल्पेश चव्हाण, शेखर बडगुजर, रवींद्र शिंदे, विशाल सोनवणे, भूषण पाटील, बबलू श्रीखंडे, योगेश मराठे, यश गिरासे, स्वप्नील सोनवणे, प्रदीप वाडेले, किरण आगलावे, ललित खेळे, सचिन काळे, दिनेश कदम, गोरख अहिरे आदी निवेदन देतेवेळी उपस्थित होते। मनोज गंगाराम कोळेकर, युवा सेना जिल्हा अध्यक्ष धुळे। आम्ही आज धुळे महानगरपालिकेला युवा सेनेच्या माध्यमातून निवेदन दिले। निवेदनाचा विषय असा होता की धुळे शहरामध्ये विविध भागामध्ये जे ग्राउंड बनवले होते पालिकेने कोट्यात रुपयाचा खर्च करून सकाळी फिरण्यासाठी असेल, लहान मुलांसाठी ओपन जिम असेल, परंतु आज तो कोट्यात रुपयाचा पूर्ण पैसा आज पाण्यामध्ये गेलेला आहे।
त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रभाग क्रमांक 11 मधील त्रिकोणी ग्राउंड. त्या ग्राउंडवर पूर्वी लोक मोठ्या प्रमाणामध्ये येत होते, फिरत होते, संडेच्या दिवशी परिवारासही लोक येत होते. परंतु आज त्या ठिकाणी फिरायला नागरिक तयार नाही. याची इतकी बिकट परिस्थिती झाली आहे. त्या ठिकाणी पूर्ण कंपाऊंड तुटले, झोके तुटले, दकान उगले, तरी सुद्धा पालिका त्या ठिकाणी लक्ष देत नाही. आज आम्ही पालिकेला अल्टिमेटली 8 दिवसाचा, जर 8 दिवसात ते ग्राउंड पुन्हा चालू झालं नाही तर येणाऱ्या काळात शिवसेना मनोज भाऊ मोरे जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख संजीव भाऊ वाले यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेविरोधात जे आंदोलन छेडेल त्याला परिपूर्ण महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. उपायुक्त मॅडम आम्हाला भेटल्यात. त्यांनी आम्हाला सांगितलं की उद्या परवा आम्ही त्या ठिकाणी व्हिजिटिंग देतो आणि लगेच कामाला सुरुवात करतो. आम्ही देखील आयुक्त मॅडमांना सांगितलं जर 8 दिवसात या ठिकाणी काम नाही झालं तर येणाऱ्या घटनेत शिवसेना मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिक्षकांना वेळेवर पगार द्या, मानधन वाढवून मुदत वाढवून द्या व परमनंट करा, अन्यथा पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका निवडणुकांच्या वेळेस शिक्षकांकडून ठोस पावले उचलली जातील, असहकार आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया संस्थापक अध्यक्ष अभिलालदादा देवरे व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिक्षकांकडून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना 2 ते 3 महिन्यांपासून पगार नाही. शिक्षकांचा पगार तात्काळ बँक खात्यात जमा करण्यात यावा, असे पत्र आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे शिक्षक पदाधिकारी व महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य शिक्षणाधिकारी व तहसीलदार, मुख्यमंत्री युवा कौशल्य विभाग यांना देण्यात आले. गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना पगार मिळत नाही. म्हणून महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांची दयनीय अवस्था झाली आहे. ज्या दिवसापासून सर्व शिक्षक प्राथमिक व माध्यमिक शाळेत ड्युटी करत आहे त्या कालावधीमध्ये दीपावली आली, परंतु शिक्षकांना दीपावलीला सुद्धा पगार दिला नाही. त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची सुरुवात झाली, आचारसंहिता लागली, त्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षक आपल्याला बोलू शकले नाहीत. आमच्या मनात एकच विश्वास होता, महायुतीची सत्ता येईल आणि आम्ही सर्व शिक्षकांनी जर महायुतीला साथ दिली तर आम्हाला आमचा पगार वेळेवर मिळेल. तसेच मुख्यमंत्री योजनेअंतर्गत शिक्षकांना 6 महिन्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब तसेच अजितदादा पवार आम्हाला परमनंट करतील, असा विश्वास ठेवून महाराष्ट्रातील सर्व शिक्षक तसेच लाडक्या बहिणी महायुतीसोबत भक्कमपणे उभ्या राहिल्या. तसेच अभिलालदादा देवरे, संस्थापक अध्यक्ष आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला जाहीर पाठिंबा होता. त्याचप्रकारे मुख्यमंत्री योजनेअंतर्गत शिक्षकांना सुद्धा आपण वेळेवर पगार द्या, मानधन वाढवून मुदत वाढवून द्या व आम्हाला परमनंट करा, अन्यथा येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका निवडणुकीत आपल्याला महागात पडेल. प्राथमिक शिक्षक अभिलालदादा देवरे, संस्थापक अध्यक्ष आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे महाराष्ट्रातील सर्व शिक्षक पदाधिकारी व महाराष्ट्रातील सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गतील कर्मचारी निवेदन देतेवेळी उपस्थित होते. आणि दुसरी गोष्ट परमानंट करायला पाहिजे असताना याच्यासाठी सगळ्यांची विनंती. आज सुशिक्षित बेकार आणि सगळ्यांना जर समजा 6 महिन्यानंतर कुठं जायचं हा जर चिंता केली तर एखाद्याचं वाईट पण पुन्हा बेरोजगार होतील आणि या शिक्षणाचा त्रास, त्या नोकरीचा त्रास सगळे जर मनावर धरलं तर गरिबाच्या मुलं एखादा चुकीचा मार्ग पण शोधू शकतात. आम्ही शासनाच्या मागे भक्कमपणे उभे होतो. शासन तर म्हणतो आम्ही लाडक्या भाऊ आणि लाडक्या बहिणींच्या जीवावर आम्ही निवडून आलो. आज शासनाच्या लाडक्या बहिणी आणि लाडका भाऊ इथं रुजू गेल्या 3 महिन्यामध्ये जर समजा दीपावली होती, दीपावलीच्या वेळेस लोकांना पगार दिला नाही, विशेषतः पगार नाही ते नाही, आजपर्यंत जो मान सन्मान पाहिजे तर त्या गोष्टीचा शासनाने विचार करायला पाहिजे होता. म्हणून आम्हाला आता आमचा पगार पण तात्काळ मिळावा आणि दुसरी गोष्ट आमची कालावधी पण वाढवून मिळावी आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्हाला परमानंट करण्यात यावं. असं आम्ही एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा असतील त्यांना विनंती करण्यासाठी आपल्याला पत्र देतोय. ठीक आहे, हो सगळेजण. विज्ञान प्रदर्शन म्हणजे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलतेला वाव मिळण्यासाठीचा चांगला उपक्रम आहे. यामुळे विज्ञानाविषयी सकारात्मक विचार रुजवल्यास विज्ञान समाजासाठी वरदानच ठरेल, असे प्रतिपादन प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती किरण कुवर यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी केले.
पंचायत समिती, साक्री शिक्षण, साक्री तालुका मुख्याध्यापक संघ, साक्री तालुका विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 45वे साक्री तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ अक्कलपाडा तालुका साक्री येथील गौरव माध्यमिक विद्यालयात झाला। त्यावेळी श्रीमती कुवर अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन मधुकरराव गांगुर्डे, गट शिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे, विस्तार अधिकारी बी भिल, जिल्हा विज्ञान संघाचे अध्यक्ष PZ कुवर, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष KH जाधव, सचिव RC सोनवणे, निसर्ग मित्र समितीचे साक्री तालुकाध्यक्ष BN भामरे, RN डेसले, जयदीप बागुल, केंद्र प्रमुख HJ चव्हाण, मुख्याध्यापिका संजीवनी गांगुर्डे आदी उपस्थित होते। तालुका विज्ञान प्रदर्शनात एकूण 227 उपकरणे सादर करण्यात आली, तर 12 शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य मांडली। प्रदर्शनाचा निकाल तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष KS बच्छाव यांनी जाहीर केला। तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघ साक्री तसेच विज्ञान संघ साक्री, आयोग शाळा गौरव M गांगुर्डे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 45वे विज्ञान प्रदर्शन अक्कलपाडा येथे घेण्यात आले। या विज्ञान प्रदर्शनासाठी तालुक्यातून जिल्ह्यातून अनेक मान्यवर आले। त्याच्यातील आपल्या या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक माननीय आमदार डॉक्टर तांबे साहेब, तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख तुळशीरामजी गावित आणि त्यांच्यासोबतच महानगरपालिकेचे सभापती, माजी सभापती सुनीलजी बैसाने, जिल्हा परिषद सदस्य संग्रामजी पाटील यांनी उपस्थिती लावली। विज्ञान प्रदर्शनामध्ये या ठिकाणी 227 उपकरणे हे मांडले गेले। त्याच्यातनं ज्या परीक्षकांनी असे अतिशय तंतोतंत असं अवलोकन करून निवड केलेली आहे आणि त्या निवडीमध्ये 1, 2, 3 प्राथमिक गटात, 1, 2, 3 माध्यमिक गटात, नंतर दिव्यांग असे हे बक्षिसांचं वितरण आज दिनांक 18ला घेण्यात आलं। या सर्व कार्यक्रमाच्या मध्ये अतिशय मोलाचं आणि सखोल मार्गदर्शन तालुका मुख्याध्यापक संघ, जिल्ह्याचे विज्ञान संघाचे अध्यक्ष PZ कुवर, तालुक्याचे अध्यक्ष KS बच्छाव सर, सचिव AS पाटील यांनी आम्हाला रात्री अपरात्री केव्हाही जेव्हा मार्गदर्शन लागलं तेव्हा मार्गदर्शन उपलब्ध केलं आणि अतिशय उत्कृष्टपणे हे विज्ञान प्रदर्शन पार पडलेलं आहे। या विज्ञान प्रदर्शनासाठी साक्रीचे गट शिक्षणाधिकारी, त्यांचे सर्व टीम, त्यांचे सर्व विस्तार अधिकारी यांनी वेळोवेळी लागणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या उपलब्ध करून दिल्या। आम्ही शाळेच्या वतीने, आमच्या गौरव M गांगुर्डे माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सर्व या कार्यक्रमात सहभागी मान्यवरांचं आभार मानतो आणि आमचा हा सोहळा अतिशय उत्कृष्टपणे पार पडला असं संभवितो। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नॉन क्रिमिलियरची मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत वाढवावी, मुलींना सर्व क्षेत्रांमध्ये मोफत सरसकट शिक्षण देण्यात यावे अशी मागणी खान्देश तेली समाज मंडळाने केली। याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावाने आमदार अनुप अग्रवाल यांना देण्यात आले। निवडणुकीमध्ये महायुतीकडून नॉन क्रिमिलियरची मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख करण्याचे आश्वासन देण्यात आले होते। त्या आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी, यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल। तसेच महायुतीचे सरकार असताना मुलींना मोफत शिक्षणाचे आदेश दिले आहेत, मात्र काही क्षेत्रांमध्ये मुलींना मोफत शिक्षण मिळत नाही। सर्व क्षेत्रांमध्ये मुलींना सरसकट मोफत शिक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी, सचिव रवींद्र चौधरी, धुळे शहराध्यक्ष राजेंद्र चौधरी, उपाध्यक्ष चंद्रकांत चौधरी, किशोर चौधरी, गजानन चौधरी, मनोज चौधरी, राजेंद्र भाईदास चौधरी यांच्यासह पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते।
शिंदखेड्यातील माळीवाड्याच्या कानुबाई माता नगरात 4 दिवसांपासून सुरू असलेल्या फिरत्या नारळानिमित्त संकीर्तन सोहळ्याचा समारोप पुरणपोळीच्या महाप्रसादाने झाला। यावेळी सुमारे 6000 भाविकांना मिष्टान्न महाभोजनाचा लाभ देण्यात आला। आळंदी येथील श्री क्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल महाराज चौधरी यांच्या 14व्या पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम सहकीर्तन सप्ताह घेण्यात आला। यावेळी राज्यातील नामांकित कीर्तनकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। काल्याचे कीर्तन 18 डिसेंबरला सकाळी हरिभक्त परायण समाधान महाराज जळगावकर यांचे झाले। या महोत्सवाचे हे 12वे वर्ष होते। त्यासाठी परमेश्वर महाराज सुराय, सुदर्शन गायकवाड धुळे, ॲडव्होकेट प्रकाश महाराज जाधव शिंदखेडा आणि मधुकर शेलार वडगाव यांनी आयोजन केले होते। भक्तांसाठी शिंदखेड्यातील माळीवाडा, सावतानगर, जाधवनगर भागातील महिला भक्तांनी एक ट्रॅक्टरच्या ट्रॉली भरून पुरणपोळ्या तयार करून दिल्या। याशिवाय निमडाळे, सौंदाणे, अर्थे, अमळथे, दहिवेल, भोरटेक, वाडीभोकर, वर्शी, वर्सूस, धुळे, हातनूर आदी गावांमधील महिलांनी संपूर्ण महाप्रसादाचा स्वयंपाक केला। धुळे जिल्ह्यातील मोठे बाबा भक्त मंडळींनी यामध्ये सहभाग घेतला। या संपूर्ण आयोजनामध्ये शिंदखेडा येथील बालगोपाल भजनी मंडळ, संत सावता भजनी मंडळ, श्री क्षेत्र आळंदी येथील वारकरी भजनी मंडळ तसेच तालुक्यातील विविध गावांमधील भजनी मंडळ आणि मोठे बाबा यांचे भक्त मंडळी यांनी परिश्रम घेतले। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। धर्मयोद्धा धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल विधानसभेत गरजले। वक्फ बोर्डाच्या कारनाम्याचा केला पर्दाफाश। धुळ्यातील प्रभाग क्रमांक 11 मधील तिरकोणी गार्डनची दुरावस्था, बंद पददिव्यांमुळे घडतात चुकीचे प्रकार। शिक्षकांना वेळेवर पगार द्या, अभिलाल दादा देवरे यांची मागणी। सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास विज्ञान समाजासाठी वरदानच, शिक्षणाधिकारी श्रीमती किरण कुवर। नॉन क्रिमिलियरची मर्यादा 15 लाखांपर्यंत करण्यात यावी, खानदेश तेली समाज मंडळाची मागणी। पुरणपोळीच्या महाप्रसादाने सहकीर्तन सोहळ्याचा समारोप। आणि आज बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।